तुम्ही आवाज ऐकत होतात अर्थात ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला बुरळ घालली अर्थात जयेश भोसले सरांचा, तसेच आम्हाला साथ देतात पोलादपूरचा जे कक्काचा आवाज असतात निलेश पवार. आता मॅच आहे खऱ्या अर्थाने श्रीवर्धन तालुक्यातील वाळवडी संघ आणि पोलादपूर तालुका, दक्षिण रायगडातील दोन तालुक्यांमधली भिडत आपल्याला पाहायला मिळेल. वाळवडी संघ नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. सिद्धेश्वर युवा मंच पोलादपूरला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. 5 षटकांचा सामना. पहिले षटक घेऊन कल्पेश, स्ट्राइकला शबीब, नॉन स्ट्राइकला मुनाफ राऊत. पहिला बॉल, फटका चांगला, गॅप मिळाला नाहीये पण एक सिंगल नक्की मिळेल. कव्हर पॉइंटला स्ट्रोक खेळला होता शबीबने, स्ट्रोक चांगला होता, टायमिंग प्रॉपर होतं, पण जर गॅप आला असता तर 4 धावा आला असता. एकेरी धावाने खातं उघडले. चांगली गोलंदाजी कल्पेची. स्ट्राइक मिळते मुनाफला. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर वळ घेतलं चेंडूने. पंच मात्र वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावाचं खातं उघडते. संघाच्या धावसंख्येत एकेरी धावाने भर टाकली जाते. 2 धावा कल्पेश. मुनाफसाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जाऊ दिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये लगातारचा दुसरा वाईड. मारण्याचा मोह आवरला नव्हता मुनाफचा. जवळ बॅट टाकवता शेवटपर्यंत. शेवटी स्वतःला सावरलं, जाऊ दिला बॉल. पुन्हा एकदा कल्पेश. पुढचा चेंडू. फटका चांगला आहे पण सरळ पॉइंटच्या हातात खेळलाय मुनाफने. इथे चूक केले. खराब स्ट्रोक सिलेक्शन. मात्र 0 बाद होत आहेत. आता कर्णधार मैदानात दाखल होत आहेत मुबीन राऊत. श्रीवर्धन तालुक्यातील एक क्रिकेटचा लेजेंडरी प्लेअर. 40+ जरी असले तरी दमखम तोच आहे. मुनाफ एक आक्रमक खेळाडू. पहिले 2 वाईट बॉल जे खेळले ना त्याच्यावर दबाव मुनाफवर आला आणि बॅट मागच्या वाईडवर आपण पाहिलं जवळ बॅट टाकत होते ते. यावेळेस मात्र कल्पेशने ते हेरलं होतं. बॅटर मोबिन पंचांकडून गाड घेतात, सज्ज होतात वाळवडीसाठी. 3 धावा आल्यात. पहिला धक्का बसला मुनाफच्या रूपात. कल्पेशला यश मिळालं. मोबिन पहिला बॉल फेस करतील कल्पेश मोहितीचा. यावेळी चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. संत सुरुवात वाळवडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा बाद झाला जो आक्रमक खेळाडू होता त्याच्यावर पूर्ण माधार होती वाळवडी संघाची, पण स्वस्तात बाद झाला. एकदा चांगली गोलंदाजी. इथे काय घडते मैदानात. 2 बॉल लगातारचे मोबिनने डॉट खेळलेत. पहिल्या षटक पहिल्याच बॉलवर शबीबने सिंगल घेऊन स्ट्राइकला आला होता. नंतर आपण पाहिले लगातारचे 2 वाईड आणि त्याचा दबाव वाढला मुनाफवर. अर्थात वाईडनी धावा येत होत्या वालवडीसाठी, पण एक बेजबाबदार स्ट्रोक मुनाफने खेळला. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स, नो बॉलचा इशारा आहे. खराब गोलंदाजी, वनबाउची वॉर्निंग सुद्धा आणि पुढचा बॉल फ्रीट. तर उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट तरी संधी वाळवडीसाठी धावा करण्याची. सकाळची धावसंख्या 4. हा फटका मोठा आहे पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. झेल जरी टिपला तरी बाद होणार नाहीत मुबीन, कारण चेंडू फ्रीट होता. एक सिंगल येईल या धावन या चेंडूवर. फ्रीटचा तितकासा फायदा उचलता आला नाही मुबीनला. पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट एक लॉंग ऑन क्षेत्र रिजनला
आपल्याला दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कल्पेश शबीबसाठी डान्सिंग डाव द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा गली रिझनमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिळेल एक धाव. एकेरी धावांनी या षटकाची होईल सांगता. जबरदस्त अप्रतिम शतक हाताळलंय ते कल्पेश मोहितीने. अवघ्या 6 धावा ज्यामध्ये 2 वाईट सुद्धा आले, एक नो बॉल आला. बॅटने अवघ्या 3 धावा आल्यात आणि मुनाफचा विकेटही त्यांनी घेतलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ साखर तसेच जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त ही स्पर्धा विद्युत झोतामध्ये आपण पाहतोय. एक भव्य दिव्य दिप्यमान सोहळा. टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर युट्यूबवर सुद्धा दाखवली जाते. दुसरं षटक घेऊन सुरेश सोनावणे सिद्धेश शेट्टी युवा प्रतिष्ठान पोलादपूरसाठी. हा चेंडू वळवलाय. सूरजनी समजू शकले नाही मोबिन. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा सूरज. यावेळेस ऑकवर्ड पोझिशन मध्ये गेले होते मोबिन. खेळायचं होतं कव्हर आणि पॉइंटच्या वरून खेळण्याचा गॅप काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा. चेंडू मिड ऑफला येतोय. एक सिंगल मिळते मोबिनला. संघाची धावसंख्या 7. शबीब मोठा पटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा. गोशांकी क्षेत्रामध्ये एकेरी धाव. सिंगल डबलनी धावा येत आहेत. मोठा फटका येत नाही. आपण पाहिले याच मैदानात 32-33 धावा सुद्धा थांबवल्यात. यश आलंय. चेसिंग करून दिलेली नाहीत. आणखीन एक डॉट बॉल. धावा येत नाही वालवडीसाठी. 8 धावा फक्त पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी करतात सुरेश सोनावणे सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूरसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. गॅपही चांगला आहे. पाहूया कुठे जाईल चेंडू. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव. महेश साळवी यांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत महेश साळवी सर. एक सिंगल येते. आज दरम्यान धावा होत आहेत 9. सूरज सोनावणे चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. षटक संपतय. धावा 2 षटकाच्या अखेरीस 1 विकेटच्या बदल्यात अवघ्या 9. शबीबला या फिरकीच्या जाळ्यात फासले. जवळजवळ सूरज सोनावणेने धावा करू दिलेले नाहीयेत. डॉट बॉल सातत्याने हाताळले सूरज सोनावणेने. अवघ्या 9 धावा वाळवडी संघाच्या 1 विकेटच्या बदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. मोबीन राऊत आणि शबीब. तिसरं षटक घेऊन सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूर साठी पाहूया गोलंदाज. कल्पेश मुबीन साठी. उजव्या खूपच बाहेर. पंच वळतायत आमच्या दिशेने. वाईट बॉल. दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा धावसंख्या जाते 10. खोल टप्प्याचा चेंडू स्टेर केले. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याची संधी इथे. 2 धाव होत आहेत. पहिले षटक कल्पेश मोहितीने हाताळलं. आता कल्पेश मांढरे आपल्याला पाहायला मिळतात. मुबीन आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा. संदीप कदम सरांच्या हातात चेंडू जातो. यष्टीला चिकटून आहेत. फलंदाजाला कुठलीही मूव करू देत नाहीत. विकेटच्या बाहेर येण्याची मुभा नाहीये.
त्यामुळे मोबाईल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय यावेळेस. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळलंय, एक सिंगल. एकच सिंगल येते, धावसंख्या बघायला मिळते 13 धावा. कल्पेश मांढरे शबीब साठी डान्सिंग डाऊन द ग्राउंड. इथं मात्र विकेट बहाल केलाय, कारण एकही धाव येत नव्हती. शबीबच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना. डीजे मुनाफ राऊत स्वस्तात बाद झाला, ते चांगलं राहिलं पोलादपूरसाठी. कारण मुनाफ राऊत एक जबरदस्त बॅटर होता, ज्याच्या माध्यमातून सातत्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात. लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू सोडून देण्याचा इरादा होता, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, अंगावर आदळला चेंडू. एकदा इथे मिळते बॅटकट. पंचांचा निर्णय येते बॅटकट, एकेरी धाव इथे मिळते. नवीचं खातं उघडलं जाते. संघाची धावसंख्या 14. कल्पेश मोबीनसाठी पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चांगला फटकाय, चेंडूला डिस्पॅच केले पार्किंग लॉट मध्ये, सीमा रेषा पार. धावा मिळतील अर्धा डझन. येतोय मोबिन राऊतच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या 20. सुरेश सोनावणे आपल्या वैयक्तिक गोड्यातली शेवटचं षटक. नबीदास पटेल समजू शकले नाही, बॅट फक्त फिरते, चेंडू वळण घेते, गरकन फिरला इथे चेंडू. फलंदाजी फिरकी घेतली जाते, खराब फलंदाजी, डॉट बॉल येते. कुठं चेंडू होता, बॅकफूट पॉइंटला कट करण्याचा इरादा, एक सिंगल इथे मिळेल. स्ट्राईक जाईल मोबिन राऊत. आता जास्तीत जास्त बालवडी संघाला धावा जर करायचे असतील तर मोबिनची फलंदाजी पाहणे गरजेचं राहील, कारण मोबिनच्या बॅटमधून धावा येत आहेत. यावेळेस वेगाने चेंडू हाताळला होता, बॅटची कडा घेतली, गली रिझन मधून गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एकेरी धाव मिळेल मोबिन राऊतला. वालवडी संघाला सुद्धा संघाची एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे सरकते 22. चौथं षटक सूरजच्या आपल्या वैयक्तिक गोड्यातील अंतिम षटक. जबरदस्त गोलंदाजी केली सूरजने, धावा देत नाही सूरज. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक आहे, कव्हर भेदले, वन बाव चेंडू चाललाय, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. का
षटकात एक षटकार आला होता, यावेळेस 2 लगातारचे चौकार मुबीनरावच्या बॅट मधून. आता मुबीन हवी होते, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी सूरजची. मागे जाऊन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथेच गफलत झाली, चूक घडली. डॉट बॉल इथे येते सूरजच्या गोलंदाजी. षटकाची सांगता 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. शेवटचा अंतिम षटक आता पूर्वार्धातील बाकी आहे. मुबीन राऊतच्या बॅटमधून धावा आल्यात, एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 19 धावसंख्येवर तेही खेळतात. संघाची धावसंख्या आपण पाहाल तर 30 धावा. नवीद हसपटेल यावेळेस स्ट्राईक करतील. अजिंक्य गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन शाकला नवीद हसपटेल. शेवटचं षटक टप्प्याचा चेंडू वाईट बॉल येईल, सोबतच 1 बाउंसची वॉर्निंग सुद्धा येईल. खराब गोलंदाजी, नियंत्रण नाही आपल्या गोलंदाजीवर अजिंक्यचं पाहायला मिळालं. 31 धावा, वाईट बॉल. पुन्हा एकदा अजिंक्य 1 धावेत भर. फटका हवेत खेळलाय, खराब स्ट्रोक सिलेक्शन. हो, झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथं कंप्लीट करतायत. तिसरी धाव घेण्याचा मुबीनचा प्रयत्न आहे, पण 2च धावा मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण. 33 धावा. अजिंक्य नवीद साठी चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. नवीदला वाटलं की वाईट मिळेल, पण वाईट गाईडलाईन जी आहे त्याच्या आतून हा चेंडू जातो यशरक्षकाच्या हातामध्ये. 33 धावा. पुन्हा एकदा अजिंक्य नवीद साठी. फटका चांगला यावेळेस, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे धावाची संधी, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. गॅदर केलं नाही ना सेकंडला अजिंक्यनी. 2 धावा त्याच्याच बदल्यात मिळतात तिथं बाळवटी संघाला. धावा संख्या होते 35. अजिंक्य नवीद साठी. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळते. कडे जबरदस्त टप्पा घेरलाय उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईड लाईन चाटून गोलंदाजी अजिंक्य करताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला ओळखले. हो, खराबपैकी ते संदीप कदम सरांकडून चूक. वाईड आहे आणि धावून 2 धावा घेतल्यात. अर्थात कुठलाही चेंडू न खर्च करता 3 धावा आल्यात बाळवटीसाठी. या चेसिंग करताना मात्र लक्षात ठेवावे लागतील सिद्धेश्वर युवा मंच पोलादपूरसाठी. या अतिरिक्त धावा आल्यात 3. फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. खराब स्ट्रोक. नवीद हसपटेल बाद होतील. शेवटच्या षटकातील या अवांतर धावा मात्र डोकेदुखी राहील सिद्धेश्वर युवा मंच पोलादपूरसाठी जेव्हा ते मैदानात चेसिंग साठी उतरतील.
खराब गोलंदाजी अजिंक्यची. एकेरी धावा आणि धावा संख्या 39 धावा. शेवटचा बॉल. इथे पुन्हा एकदा मिसफिल्ड. फेकी डायरेक्ट हिट करता आली नाही संदीप सरांना. आणखीन एक बाईकच्या स्वरूपात धाव. या सिंगलनी धावा संख्या अक्षय मालुसरे ठरले कालच्या SPL साखर प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज. आणि गोलंदाज शैलेश चोरगे हे काल हॅलो. रुपेश चोरगे. रुपेश चोरगे कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. खजिनदार रुपेश चोरगे.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. धावफलक जर पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये 40 बनवले त्या 41 बनवायच्या आहेत. सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर या टीमला 41 धावा, 30 बॉल 41 धावा बनवायच्या. त्यासाठी सलामीची जोडी अरविंद पासवान आणि संदीप कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अफजल 11 महाड या टीमला मी विनंती करेल की आपण टॉस साठी कॅप्टनला लगेच पाठवा. गणेश गिरी गगा आपला कर्णधार त्वरित दाखल करा. टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर अशी मॅच होईल श्रीशा 11 रोहा विरुद्ध के सरकार बहुर 11. त्या टीमने देखील सज्ज राहायचे. वालवटी टीम आपला 12वा खेळाडू गोलंदाजाचं नाव कळवा. रोहन आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहन. पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटने संदीप कदम यांच्या बॅट मधून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपला आणि पहिला धक्का जो मात्र माघारी परतलाय. संदीप कदम आउट. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का सिद्धेश शेठ युवा मंच या टीमला बसताना पाहायला मिळाला. 41 धावांचा पाठलाग. पहिला धक्का शून्यावरती संदीप कदम बाद. संघाची धावसंख्या 0. बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश मोहिते जो दाखल होताना पाहायला मिळतोय. कोल्हापूरचा पोलाड मैदानाच्या आतमध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. अफजल 11 महाड दुर्गवीर मानगाव. टॉस जिंकलाय अफजल 11 महाड या टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलंय दुर्गवीर मानगाव या टीमला. शुभम जाधव विरुद्ध योगेश पेनकर अशी लढत तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि बरेच प्रेक्षक मला वाटते त्या मॅच साठी बसलेत. तेवढे गावचे देखील प्रेक्षक मला वाटते त्याच मॅच साठी बसलेत. हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये रोहन तो मात्र करतोय. रुपेश सोरगे आपण कुठे असाल तर संपर्क करा. आडव्या बॅटनं आणखीन एक चांगला फटका मिड विकेट मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. संघाचं खातं या तिसऱ्या बॉल वरती कल्पेश मोहिते खोलतोय. एक धाव फलकावरती. अजूनही 40 धावा बनवायच्या. तिथून पुढे विजयासाठी सिद्धेश शेठ युवा मंच या टीमला सिद्धेश शेठ साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये 41 धावांचा पाठलाग करतोय. बॅकफुट वरती पहिल्या ओव्हर मध्ये जो पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. धाव मिळेल ती केवळ एक. एक धावले धावफलक केने पुढे जातोय. 2 या आकड्यावरती धावफलक जातोय. एक्केचाळीस धावांचा पाठलाग पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त हा चषक आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते. क्षेत्ररक्षक बॉल खाली डीप मध्ये टिपला. झेल संपलाय. अरविंद तालुक्यामध्ये कल्पेश मोहिते आणि सूरज सोनावणे
रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी ही जोडी फेमस आहे, परंतु आता या धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये सूरज सोनवणेने जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती, संघाला विजय मिळवून दिला होता. आता तेच करावं लागेल. संघ अडचणीत सापडलाय. 2 विकेट महत्वाच्या माघारी परतल्या. धावसंख्या केवळ 2 आहेत. 39चा पाठलाग करायचा आहे, त्याकडे लक्ष द्यावं लागेल सूरज सोनवणेला. क्लासिकल बॅटिंग त्याला करावी लागेल. या चेंडू पुन्हा एकदा हवेत टोलवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु चेंडू वन बाउन्स डिक्लेअर पोहोचला होता परंतु चेंडू वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये गेला. धाव मिळते ती केवळ एक धावाले धाव फलक 3 वरती गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावरती. 2 खेळाडू बाद. ऐकूया डीजेचं संगीत. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन आला इसाक. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आली आहे. एक क्रिकेट खेळावं लागेल कल्पेश मोहिते आणि सूरज सोनवणेला. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. हा बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय की हा नो बॉल आहे का ओव्हर स्टेपिंगचा. तिसरे पंच तिसरे पंच संदीप माने. तिसरे पंच हा निर्णय त्यांच्याकडे सोपवलाय. बघूया काय निर्णय येईल. 41 धावांचा पाठलाग चालू आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे. धावफलक जर पाहिला तर 5 या आकड्यावरती 5 धावा. हा नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. डाव सावरावा लागेल दोन्ही फलंदाजांना. दोघांकडे क्षमता आहे. चांगली बॅटिंग ते कल्पेश मोहिते देखील करताना पाहायला मिळाला. अलीकडे मागील 2 हप्त्यापूर्वी पीटीपीएल ही स्पर्धा पार पाडली. तिकडे 200+ धावा त्याने कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तो राहिला होता.
ऑन साइडला डीप मध्ये फटका खेळाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु दुहेरी धावचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील हे क्रिकेट खेळावं लागेल सूरजला. कॅल्क्युलेटिव्ह रनांचा विचार केला तर 41 धावा बनवायच्या आहेत आणि त्याने पहिल्या मॅच मध्ये अशाच प्रकारचे बॅटिंग करत असताना संघाला विजय मिळवून दिला होता. आता तेच करावं लागेल. लक्ष काही मोठं नाहीये, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अशीच इनिंग त्याला पेश करावी लागेल. 7 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा फलकावरती दुसरं षटक इसाकचं पाहायला मिळते. बॉलवरती हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक. धाव मिळेल ती केवळ 1. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवलाय. खेळाडू धावबाद आहे की नाही हे पाहावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली वालवटी टीम या संघाची. मॅच आपण पाहतोय सिद्धेश शेट्टी युवा मंच विरुद्ध वालवटी 11 या दोन संघादरम्यान एक महत्वपूर्ण सामना. नॉट आउट. नेक्स्ट मॅच अफजल 11 महाड विरुद्ध दुर्गवीर मानगाव अशी पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय अफजल 11 महाड या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यापुढील. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 साखर गावामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम जो पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो इसाकचा आणि तो यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन राहिलं. डॉट बॉल. या स्पर्धेतील रोख रक्कम 1 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक रोख रक्कम 20,000 आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील रोख रक्कम 20,000 आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. बॉलवरती देखील वा अफलातून जेल टिपलाय. 1 हँडेड कॅच. यष्ट्यांच्या मागे चांगलं कामकाज. एक महत्वाची विकेट. आणखीन एक. कल्पेश मोहिते बाद. युवा मंच टीमची लागोपाठ विकेट तू चल मया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि हा चौथा धक्का. धावसंख्या 8 वरती 4 खेळाडू बाद झालेत.
2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 बॉल आणि बनवायचे त्या अजून इथून पुढे 33 धावा. 18 बॉल आणि 33, प्रत्येक षटकामागे 11 धावा बनवायच्याच आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय ओमकार शेलार, जो ओमकार शेलार बॅटिंग साठी आलाय. रामवर्धनी कापडे संघाचा आणखीन एक हरवणारी खेळाडू, त्याच्या बॅट मधून या हंगामामध्ये धावा खोऱ्याने आल्यात, परंतु आता संघ अडचणी सापडलाय. सूरज सोनवणेच्या बॅट मधून समोरच्या दिशेने चांगला फटका, संघर्षमय करणारा खणखणीत असा फटका, षटकार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जो पाहायला मिळतोय हा बॉल सोडून दिलाय. शुभम पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. रोहन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र टॉपेज चेंडू वेस्टर्नच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकच धाव. विक्रीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 15 या आकड्यावरती. 41 चा पाठलाग चालू आहे. 15 धावा झाल्यात. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर 26 बनवायच्यात. विजयासाठी सिद्धेशेठ युवा मंच या टीमला. सूरज सोनवणे एखादी किल्ला लढवतोय, त्याला माहिती आहेत विकेट गेल्यात, महत्वाच्या विकेट माघारी परतल्यात, संपूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेश शेठ साहेब यांचं मोलाचं सहकार्य, लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आणि आपण पहिल्या 8 मध्ये जर पाहिलं तर विनायकजी दीक्षित यांनी पुरस्कृत केलेला संघ छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा पहिला, आणि हा संघ आपण पाहतो सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला सिद्धेश शेठ युवा मंच हा संघ पाहतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल, अव्वंतर स्वरूपाची धाव मिळेल. धाव फलक जर पाहिलं तर पुढे गेलाय. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत सामना जर गेला तर सूरज सोनवणे जोपर्यंत खेळपट्टी आहे तोपर्यंत मॅच सिद्धेश शेठ युवा मंच या टीमच्या बाजूने जाऊ शकते. ओमकार शेलार देखील अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आहे. दोघांना आता इथून इनिंग बिल्डअप करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. शेवटच्या षटकापर्यंत त्यांना बॅटिंग करावी लागेल. 41 धावांपर्यंत ते सहजासहजी पोहोचू शकतात. या चेंडूला हलक्या हाताने ऑन साइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर एक सिंगल आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागते. चांगली बॅटिंग करतोय सूरज, कॅल्क्युलेशन करतोय. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक जर पाहिला तर 17 वरती जाऊन पोहोचलाय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 41 धावांचा पाठलाग. इथून पुढे अजूनही 24 ची आवश्यकता. 15 बॉल आणि 24 म्हणजे जास्त काही मोठं आव्हान नाहीये. इथून धावा होऊ शकतात, त्या बनवाव्या लागतील, त्या कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवलं. ओमकार शेलारच्या बॅट मधून एक महत्वाची धाव, जी धाव फलकावरती जोडली जाते. फायटर जेट योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपलं हार्दिक असं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर आखाती देशामध्ये जाऊन संपूर्ण महाड आणि रायगड जिल्ह्याचं नाव कोरलं असा योगेश पेनकर, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल रोहनचा, हा अधिक वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल मिळाली. 41 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश शेठ युवा मंच हा संघ करतोय. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आले. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 19 येणारे 12 बॉल
आणि या 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 22. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 22 धावा बनवायच्या आहेत. ग्रामस्थ मंडळ साखर आणि जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या वतीने एक बहारदार आयोजन असणारी स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये 16 संघ गाव टू गावचे खेळताना पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष संजय चोरगे, कार्याध्यक्ष भरत चोरगे, उपाध्यक्ष नितेश मालुसरे, सचिव प्रसाद तांदळेकर, सरचिटणीस संगेश बांद्रे, खजिनदार रुपेश चोरगे. या स्पर्धेसाठी दमदार आमदार भरत शेठ गोगावले साहेब, महाड पोलादपूर मानगाव यांचे देखील विशेष सहकार्य आणि विकास शेठ गोगावले साहेब यांचे देखील, तसेच स्नेहल दिदी जगताप, नाना जगताप, निलेदादा कोळसकर, अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या सर्वांचं विशेष सहकार्य लाभले. तसेच विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेश शेठ यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती बॉलर नेम अन्नू. 12 बॉल 22 ची आवश्यकता. अन्नू आलाय गोलंदाजी मार्क वरती, तर ओमकार शिलार स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. थोडा बॅटनं फटका इथं मात्र मोठा आला नाहीये. एक धाव तर नक्कीच मिळेल. 21 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. प्रेक्षक मात्र पोलादपूर तालुक्यातील थांबलेत, कारण की योगेश पेनकरची बॅटिंग आम्हाला पाहिजे, शुभम जाधवची बॅटिंग आम्हाला पाहिजे, योगेश पेनकरची आम्हाला गोलंदाजी पाहिजे, शुभम जाधवची आम्हाला गोलंदाजी पाहिजे. मानगावचं क्रिकेट शुभम जाधवने गाजवलं. महाड आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचं क्रिकेट आणि संपूर्ण महाराष्ट्राचं क्रिकेट जर पाहिलं तर योगेश पेनकर या खेळाडूने गाजवलं. ISPL ही स्पर्धा माझी मुंबई या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आम्हाला देखील अभिमान आहे, कारण आम्ही देखील मुंबईच्या आहात आणि त्या संघाचं नेतृत्व करत असताना उपविजेता संघ माझी मुंबई पाहायला मिळाला होता, तो म्हणजे योगेश पेनकर यांच्या नेतृत्वाखाली. डेलिब्रेट धाव मिळणार नाहीये. हा देखील चेंडू सोडून दिलाय वेगाने, लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अबंदर स्वरूपाची धाव फलकावरती. 21 धावा. आता 2 दिवसानंतर लगेच योगेश पेनकर तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर वेस्ट बंगालला दुर्गापूर पिग बॅश त्या स्पर्धेमध्ये त्या डिंगडॉंग संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल. आणि परंतु आपल्या साखर गावामध्ये आलाय, त्याचं आपण नक्कीच हार्दिक स्वागत आपल्या ग्रामस्थांच्या वतीने करूया. धावसंख्या स्थिरावली आहे. सूरज सुनावणेला मोठे फटके आता इथून पुढे खेळावे लागतील. धावसंख्या 21 वरती आहे. 20 अजूनही बनवायच्या. चांगला षटक हाताळतोय अन्नू. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 2. चांगला फटका तर इथे खेळ आहे, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. झेल टिपलाय आणि सूरज सोनावणे ज्या आशा होत्या त्या देखील आता संपुष्टात आल्यात आणि सूरज सोनावणे बाद होतोय. स्वप्नीलजी चोरगे नक्कीच अनेक स्पर्धा घेऊन येत असतात आणि 2 लाखाची एक मोठी स्पर्धा देखील आपण याच गावामध्ये पाहिली. अनेक टेनिस क्रिकेटची स्टारकास्ट देखील याच गावाने घेऊन आले. योगेश पेनकर यांचे फॅन फॉलोअर्स आमच्या तालुक्यातील देखील आहेत. पोलादपूर तालुक्यातील फोटो सेशन मात्र नक्कीच होतंय. परंतु हा व्हाईट बॉल कल्पेश मांढरे आउट होतोय.
आता विलास आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. ज्या विलास देखील चर्चेचा विषय राहिलाय तालुक्यामध्ये, कारण आपण जर पाहिलं तर सुभादादा फडतरे जोगेश्वरी गाडीतळ या टीमच्या माध्यमातून खेळत असताना तो चांगला धावा बनवत आलाय आणि आता त्याला संधी मिळाली आहे 8व्या क्रमांकावरती. तो बॅटिंग साठी आलाय सिद्धेश शेट्टी युवा मंचच्या संघाच्या माध्यमातून आणि इथून आता धावा बनवाव्या लागतील. विलास अर्थातच गोट्या या नावाने सुप्रसिद्ध आहे सध्या तरी पोलादपूर तालुक्यामध्ये आणि तो बॅटिंग साठी आलाय. आता मोठे फटके त्याला खेळावे लागतील. आल्या आल्या समोरच्या दिशेने फटका. विलासने एक थेर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये झेल टिपले आणि आणखीन एक विकेटचं पतन. खेळाडू बाद. सात बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. 7 बॉल 19. वालवटी विरुद्ध चालू असलेली मॅच सिद्धेश शेट्टी वामंच. यश आलाय बॅटिंग साठी परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉल. 18 ची आवश्यकता. 7 बॉल 18. अजूनही धावा बनवू शकतात. ओमकार शिलार आहे शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन गेले तर मॅच होऊ शकते. धावा बनवू शकतात इथून पुढे. 7 बॉल 18 ची आवश्यकता. आणि निर्णायक बॉल या षटकातील हा बॉल देखील सोडून दिलाय परंतु पंच कळवतायत की 22 ची एक धाव फलकावरती जोडली जाईल. आता सामना 6 बॉल आणि 17 वरती. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17. दोन मोठे षटकार आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अजूनही सिद्धेश शेट्टी युवा मंच हा संघ. ओमकार शिलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चोवीस बॉलला 24 धावा बनवल्यात आणि आता 6 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता आहे. सुरेशने थोडासा प्रयत्न केला परंतु तो देखील शेवटपर्यंत थांबला नाहीये. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. आता बॅटिंग साठी वालवटी संघाचा स्वतः कर्णधार मुबीन बॉलिंग साठी दाखल झालाय. 6 बॉल 17. ओमकार शिलार मॅच फिनिश करू शकतो आणि कित्येक वेळा अशा मॅचेस त्याने संघाला जिंकून दिल्या. ज्या ज्या संघामधून त्याला संधी मिळते त्या संघामधून आता ते करावं लागेल. ओमकारला पहिलाच बॉल. फटका तर खेळ आहे परंतु हवेत आहे क्षेत्ररक्षक. बॉल खाली. आणखीन एक विकेटचं बटन. खेळाडू बाद. हर्ष आलाय मैदानामध्ये. शॉर्ट मिड ऑफ फ्लॉट ड्राईव्ह केलाय. एक सिंगल मिळेल. 16 ची आवश्यकता.
तर या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये सुमित घाटे साहेब यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित असणारी ही स्पर्धा. फटका फसलाय, आणखीन एक विकेटचं पतन आणि यश मोरे देखील बाद. तसेच सनी विचारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रवीण पांडे हे देखील व्हायच्यात. अजूनही बनवू शकतात. 3 मोठे फटके, 3 षटकार आले तर पारितोषिक देखील आलं. विनोद चव्हाण यांच्याकडून 500, परंतु हा बॉल शरीराचा वेध घेणारा डॉट बॉल. 2 बॉल 18 ची आवश्यकता. फिल्डिंग टीमला मॅच जिंकण्यासाठी 1 विकेटची आवश्यकता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 बॉल मध्ये 17. सनी विचारे साहेब आपलं हार्दिक स्वागत. प्रवीण पांडे आपलं देखील हार्दिक असं स्वागत. सुमित घाटे आपलं देखील हार्दिक स्वागत. यानंतरची एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. अफजल 11 महाड विरुद्ध दुर्गवीर मानगाव या 2 बलाढ्य संघा दरम्यान आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय अफजल 11 महाड टीमने आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करेल योगेश पेनकर आणि कंपनी. तर बॅटिंग साठी दुर्गवीर 11 मानगाव शुभम जाधव आणि कंपनी. एक बिग फाईट तुम्हाला मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे वालवटी 11 या टीमले आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच